केंद्र या उत्तर केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय पवार सर, त्याचबरोबर माझे मुख्याध्यापक आदरणीय पवार सर, त्याचबरोबर बाजूच्या शाळेचे अर्थात कन्या विद्यामंदिर उत्तरचे मुख्याध्यापक आदरणीय संतोष गुरव सर, व्यासपीठावर विराजमान असलेले शिष्यवृत्तीचे भीष्माचार्य सगळेच, मग ते सुभाष आजगेकर सर असतील, संतोष शिवणे सर असतील, आमचे कवी मित्र दुधाळे सर, बामणे सर, बामणे मॅडम आणि क्रिकेट विश्वामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्यात खोडकर म्हटलं तरी चालेल प्रशांत पाटील सर, कायम हसवत सगळ्यांना. अशी दिग्गज मंडळी या शाळेत कार्य करत असताना मला मनापासून पवार सर इच्छा होती गारगोटीला जाताना सारखं बघायचो. एक गेट समोर मुंबईच्या शाळेसमोर एक मोठा गेट होता. मी सारखं म्हणायचो ह्या शाळेत मला काम करायची संधी मिळाली तर बरं होईल. मिळाली संधी. मुंबईवाडीत आल्यानंतर सारखं वरचेवर उत्तर शाळेचेच नंबर मुलांचे. मग वाटायचं वा शिवणे सरांच्या हाताखाली काम करायला संधी मिळेल काय. हो, हाताखालीच की, कारण या शाळेमध्ये ते ज्येष्ठ आहेत. वयाला जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी अनुभवानं आणि शिष्यवृत्तीच्या कामामध्ये माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. मला वाटायचं सारखं. आणि त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम, मला मीच आवर्जून तुम्हाला सांगतोय, भैरेवाडीच्या चेकपोस्ट नाक्यावर माझी ज्यावेळी ड्युटी असायची, इथनं ती व्यक्ती खाऊ घेऊन मला भेटायला यायची. त्याचं कारण पण मी सांगतोय तुम्हाला. संगत मी अशाच लोकांची केली आजपर्यंत. दररोज सकाळी उठून मी अशाच लोकांना मेसेज, 650 लोकांना मेसेज पाठवतो जे माझी कदर करतात. नाहीतर माझ्या फोनबुकला सुद्धा मी नाव ठेवत नाही व्हॉट्सअपसाठी. आणि म्हणून हा जरा इतिहास माझा वैयक्तिक. एखादी शाळा कशावर चालते तर त्या शिक्षकावर चालते. गडिंग्लजचं शिवराज कॉलेज तोगले सरांच्यावर चालत होतं, बंद पडत असलेली शाळा. विवेकानंद हायस्कूल गडिंग्लजमधलं आज सुद्धा नावारूपाला आहे, पण तिथले जे व्ही.डी. पाटील सर होते ते व्ही.डी. पाटील सर गेले आणि त्या शाळेला उतरते कळायला लागले. जागृती हायस्कूलची निर्मिती करणारे आलूरकर सर, ह्या 3 शाळा आणि साधना हायस्कूल बारदसकर सरांच्यावर. तसं या शाळेमध्ये 4 माणसं आली 2009 साली. जिल्हा बदलून आलेली माणसं होती, माझ्या जवळची होती. जिल्हा बदली संघटनेमध्ये पहिल्यांदा मला कुठल्या तालुक्यातून सपोर्ट मिळाला तर आजरा तालुक्यातून. त्यावेळी आर.बी. कुंभार सर असू देत, शिवणे सर असू देत, निलिमा पाटील मॅडम असू द्यात, किंवा प्रशांत पाटील असू देत, बामणे सर होते त्यावेळी इथं. अशा या दिग्गजांच्यामुळे 60 पटावरची शाळा, टोटली दोन्ही शाळेचा पट जवळजवळ 150 ते 180 पट होता. आज त्या शाळेचा पट शिक्षकांच्या मेहनतीमुळं 350च्या आसपास आहे. आणि याचं श्रेय जातं त्या शिक्षकांच्या परिश्रमाला आणि तुम्ही दिलेल्या साथीला. म्हणूनच नेपोलियन बोनापार्टच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कष्ट करा गड्यासारखे आधी, मग राज्य करा राजासारखे. एखाद्या राज्याच्या दरबारी सेनापती असणारा नेपोलियन नंतर 33 देशाचा राजा होतोय फक्त आपल्या मनगटाच्या जोरावर. म्हणून माणसाने पहिल्यांदा मन, मेंदू आणि मनगट ह्या 3 गोष्टी बळकट कराव्यात. आणि हे करण्याचं काम आता गेले 10 महिने माझा काय फारसा एच.एन. पाटील सरांशी संपर्क नव्हता, पण वर्ग शिक्षक या नात्यानं त्यांचे 99% गुण विद्यार्थ्यांच्या अंगी उतरवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. सकाळी आले की चालूच, प्रश्नावली लिहायला चालूच. आणि विशेष म्हणजे वेळेनुसार 11 ते 12 काय करायचं, 12 ते 1 काय करायचं. जे मला आयुष्यात शिकायला मिळाले त्यांच्याकडून, एक सर्वगुण संपन्न. फक्त कधी कधी पाटील सरांच्या माघारी आमची चर्चा व्हायची. क्लास कंट्रोल नावाची जी गोष्ट आहे ती पाटील सर, त्याच्या पाठीमुळे सुद्धा त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रति प्रेमळ भावना, म्हणून ते कधी कुणाला मारत नव्हते. आले बघा प्रशांत पाटील सर, मी मगापासून स्तुती करत होतो, ते आत्ता आले बघा. त्यामुळे आता अजिबात बदलले. त्यामुळं गेले 7 वर्षे 2017 पासून ज्ञानाची शिदोरी या शाळेमध्ये आपण सर्वजण घेत आहात. त्या आयुष्यामध्ये असं म्हटलं जातं, देअर इज नो रिटेक, नो वन्स मोर. गाण्यामध्ये वन्स मोर असतं, संजयचं गाणं एखादं आवडलं की वन्स मोर नसते. पण या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटलं शिवणे सरांच्याकडे परत एकदा येऊन बसावं, 8वी नंतर तुम्हाला बसायला परवानगी आहे. इथं वन्स मोर हा प्रकारच नाही. नो रिटेक. झालेला एखादा तास परत तसंच शिकवायचं आम्ही जरी मनात आणलं तरी होऊ शकत नाही. सगळ्यात मोठे, ज्या संघाचा कर्णधार चांगला, म्हणजे आता इथं वर्ग शिक्षकांच्या बद्दल बोललो, पण ज्या संघाचा कर्णधार चांगला ती टीम चांगली असते. विराट कोहली घ्या, स्टीव्हला एखाद्या मुलाखतीमध्ये विचारलं सर, मी सांगालोय कर्णधारांच्या बाबतीत, ज्या संघाचा कर्णधार चांगला. पवार सर कधीच कुणाला ओरडत नाहीत,
पण आम्हाला किरकोळ जरी पाहिजे असेल तरी आम्ही जाऊन त्यांना विचारायचं धाडस होत नाही. आमची अवस्था अशी तर केंद्रातल्या शिक्षकांची अवस्था काय होत असेल ते कधीच कुणाला ओरडत नाहीत. पण ते स्वतः ऑनलाईनच्या कामात असू दे, कोणती तालुक्यावरून आलेली कामं असू दे, स्वतः करत असल्यामुळे ते कुणाला काही घाबरायची गरज नाही. मग आमच्या मनात एक भीती हा प्रकार नाही, पण एक आदरयुक्त भीती. आणि म्हणूनच सर्व शिक्षक आले की आपापल्या वर्गात जात असतात. तुम्हाला ही एकमेव शाळा अशी वाटेल की कुठेही इथं चर्चा करत 12च्या सुट्टीत 2च्या सुट्टीत सगळे शिक्षक आपापल्या बायका पोरांचं आपापल्या शेताचं बोलत बसलेले अजिबात दिसणार नाही. आणि म्हणूनच ही शाळा एवढ्या उंच शिखरावर पोहोचलेली आहे. त्याच्या पाठीमागे श्रेय जातं ते पवार सरांचं. आता गेले 10 महिन्यापासून माझ्यासोबतच माझ्या बोटाला धरून आलेले मुख्याध्यापक म्हणून, आणि ते एक सांगायचं शिवने सर दुर्दैव माझं म्हणा, मी ज्या ज्या शाळेत हजर झालो त्या त्या शाळेतल्या शिक्षकांचे पाय मोडले. मी नावं सुद्धा सांगतो. 2002 साली दापोलीला ज्यावेळी हजर झालो, अनिल वसंत दुधवडकर नावाचे एक शिक्षक होते, अपघातामध्ये पाय मोडला त्यांचा 6 महिन्या रजेवर. तिथून भडगावला गेलो. हजर झालेल्या दुसऱ्या महिन्यात माझे मित्र पांडुरंग कापसे आंबा काढायला गेले, झाडावरनं पडले, त्यांचा पाय मोडला. सर पदवीधरची जबाबदारी माझ्यावर आली. सांगायचा उद्देश काय, इथं सुद्धा बघा आल्या आल्या मला वरच्या वर्गावर, माझ्या नशिबानं मला वरच्या वर्गावर काम करायची संधी मिळाली आणि मी पुरेपूर आनंद लुटतोय. त्यामुळे कोणतीही गोष्ट, आता मी मगाशी तुम्हाला 2009 पासूनचा इतिहास सांगितला, याच्या पाठीमागे ही बॅच अतिशय चांगली आहे. शिष्यवृत्तीला असताना शिवने सरांनी मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर निलिमा पाटील मॅडमने अतिशय चांगला वर्ग घडवला. मी पाटील सरांच्यावर चर्चा करत असताना सारखं म्हणतोय 6वी वर्गापेक्षाही 7वीचा वर्ग चांगला आहे. पण 7वीची पोरं गेल्यानंतर असं म्हणून चालणार नाही. मला आता म्हणावं लागेल 6वीची पोरं चांगले आहेत, 7वीची बाद होते. जो वर्ग आपल्या ताब्यात आहे तो चांगला वर्ग करण्याचा प्रत्येक शिक्षक प्रयत्न करत असतोय. आणि म्हणूनच तुमच्यामध्ये मी मला सांगितलं, मन, मेंदू आणि मनगट या 3 गोष्टी आपल्या मजबूत असाव्यात. दुसरी गोष्ट, पुस्तकाने मस्तक सुधारतं, सुधारलेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नसतं. म्हणून एक चांगली सवय आत्तापासून तुम्ही ठेवा, सतत वाचन करा. एखाद्या परीक्षेला प्रश्न पडतोय म्हणून तो धडा वाचू नका, तर त्या लेखकाचे विचार तुमच्या अंगी उतरवण्याचा प्रयत्न करा. एका विषयाला समजा 35 मार्क पडले तर किती मार्क कमी पडले याचा विचार करा. पडलेल्या मार्कावर समाधानी राहू नका. आणि स्वतःमध्ये भरपूर कला असतात, तुमच्या प्रत्येक कला स्वतःमध्ये ओळखायला शिका आणि त्या कलेचा पुरेपूर विकास करण्यासाठी तुम्हीच प्रयत्न करायचा असतोय. बाकीचे सगळे सांगणार, घरी बसणार. पण मगाशी दुधाळे सर सगळ्यांनी सांगितलं, शिवने सरांनी सांगितलं, संगत महत्वाची असते. आता रामानुजन किंवा आपला रुद्र चिक्यात्री माझा खास असाच एक मुलगा, म्हणजे 5वी ते 7वी पर्यंत माझ्या वर्गात होता, आमचा गावाला पवन मजकरी म्हणून. इतका क्रिकेटच्या बाबतीत तो गुंतून असायचा, कायम तारखेसह सांगायचा जगातील सर्वात मोठी मॅच कोणती, सगळ्यात 6 कोण जास्त मारले, सगळं सांगायचा. आज तो भागवत कराडांचा PI आहे सर. म्हणजे आपल्या बुद्धीचा उपयोग करा. TV बघायची हौस असेल बघा जरूर, पण त्यातलं चांगलं तेवढंच घ्या, नाही ते सिरियलमध्ये गुंतू नका. भडगावचा एक महेश वाडे म्हणून एक मुलगा होता, तुमचा क्लासमेट काय मारला होता, त्याला TV बघायची एवढी आवड होती, रिकामी वेळी बघायचं आणि थम्सअपची जाहिरात त्याला जास्त दाखवायची. आणि ती थम्सअपची जाहिरात 19 सेकंदाची होती. 2-3 वेळा असं त्याच्या निदर्शनास आलं की 19 सेकंदाची जाहिरात 13 सेकंदात 12 सेकंदात ते आठवत आहे TV वाले. त्यांनी कंपनीला पत्र लिहिलं, तुमची जाहिरात कमी वेळेत दाखवली. कंपनीवाल्यांनी केस टाकली आणि त्या महेश वडिला एक मोठा TV भेट म्हणून दिला. ती केस कोटीनं जिंकले ते. म्हणजे तुमच्या बुद्धीचा वापर योग्य वेळी करा आणि त्यासाठी वाचन सतत करा. एखादा जुना पेपर मिळाला तुम्हाला, वाचा तो. वाचनाची सवय म्हणजे काय पुस्तकं वाचायला पाहिजे असं नाही. दररोजचे अपडेट तुम्हाला TVवरच्या बातम्या आहेत. आपली इंग्रजी सुधारायची सुद्धा टेक्निक मी तुम्हाला सांगितलं. पहिल्यांदा 8च्या मराठी बातम्या ऐका, 8:15ला हिंदीच्या बातम्या असतात, 8:20ला इंग्रजीच्या बातम्या असतात रेडिओवर, त्या ऐका. आपोआप तुमची इंग्रजी भाषा सुधारते. गेले 10 महिने मी इंग्रजी विषयाबाबतीत तुम्हाला
शिकवताना सुद्धा कधी कधी ओरडलोय, पण सांगायला अभिमान वाटतोय सर, वर्कबुकच्या म्हणजे वर्कबुक कम्प्लिशन असू किंवा होमवर्क कुठलंही द्या का, अभ्यास करण्याच्या बाबतीत 7वीच्या वर्गात एक 2-3% मुलं जर सोडला तर 100% मुलांचा अभ्यास पूर्ण असतोय. आणि याचं संपूर्ण श्रेय म्हणजे त्यांचे वर्ग शिक्षक HL पाटील सर. कधी कधी मी मारल्यावर मग ते म्हणायचे आमचे सर काय मारत नाही, तुम्हीच मारताय. मग पोराला अति प्रेमाने सुद्धा वाढवलं आणि दुसऱ्याने ओरडलं की ते मग मुलांना टोचतं, असं आमच्या बाबतीत व्हायचं. पण अतिशय सर्व मुलांनी आम्हाला सुद्धा साथ दिली. शिकवताना आम्ही सुद्धा कधी ओरडलो, मारलो. समीक्षा, विशेषतः समीक्षासारखी मुलगी आमच्या वर्गात, समीक्षा असू दे, अमृता असू दे, सान्वी असू दे, श्वेताचं तरी पाठांतर सर कितीही द्या तुम्ही, दुसऱ्या दिवशी आहे तसं पाठांतर तिचं. अमृताचं आहे, पण अमृताचा जरा राग आमच्यावर पण कधी कधी असायचा. समीक्षाचं प्रेम असायचं, पण गेले 10 महिने आम्ही चहाची वाटत तिची. अशी अतिशय गोड मुलं, अतिशय मायाळू मुलं या वर्गात होती. त्यामुळे आम्हाला सुद्धा शिकवायला हुरूप यायचा. 2-2 वर्ग सांभाळताना सुद्धा आम्हाला कधीच काही त्रास वाटला नाही. तुम्ही सुद्धा आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने साथ दिला. जिथं जाल तिथं केंद्र शाळा उत्तूर आणि कन्या विद्या मंदिर उत्तूर या दोन्ही शाळांचं नाव काढाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. पुढील भविष्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो.